नमस्कार मंडळी, चला मी बेसन कुठल्या पद्धतीने बनवते ते आज तुमच्याबरोबर शेअर करते. इथे दही बेसन घेतलेलं आहे, कांदा घेतला आहे, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, एकीकडे तेल टाकायला ठेवलं आहे आणि पाणी घेतलं आहे. सर्वात आधी तर मी बेसनामध्ये दही टाकून घेते आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून त्याच्यामध्ये तिखट टाकते आणि याला साईडला ठेवते. आता पातळ करायचं असेल तर पातळसुद्धा करता येतं, मी मीडियम ठेवते. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झालं, यामध्ये जिरं मोहरी टाकते, हिंग टाकते आणि आलं लसूण जे बारीक केलेलं आहे ठेचून घेतलं आहे तेच टाकते. अगदी ओबडधोबड याला ठेचलं. यामध्ये एक मिरचीसुद्धा ठेचून घेतली आहे. त्यानंतर कांदा टाकते. आता बरेच जणांनी कांदा टाकत नाही, पण मी आधीपासूनच टाकते आणि टेस्ट छान होते. कांदा झाला की त्यामध्ये हळद टाकते आहे, तिखट टाकते आहे. आता तिखट आधीच टाकलं म्हणून यावेळी जास्त काही तिखट टाकत नाही. हे छान व्यवस्थित होऊ देते. हे झाल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकते आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून याला छान उकळी काढून घेते. त्यानंतर यामध्ये थोडासा बारीक चिरलेला सांबार टाकते आणि मग उकडल्यानंतर यामध्ये जे आपण मिश्रण घेतलेलं आहे, म्हणजे मिश्रण साईडला ठेवलं बेसनाचं, ते टाकून घेते आणि याला कंटिन्यू फिरवत राहते. मध्यम आचेवर मी हे करते, म्हणजे अगदी मंदही नाही आणि अगदी फास्टही नाही. सारखं फिरवत राहिल्यानंतर अशी उकळी येते. वरूनसुद्धा सांबार टाकता येतो, मी आधीच टाकलेला आहे त्यामुळे आता काही टाकत नाही. आता जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही पतलं घट्ट वगैरे करू शकता. आम्हाला भातासोबत खायचं होतं त्यामुळे आम्ही थोडं पातळ केलं. मस्त असं बेसन रेडी झालेलं आहे. तुम्ही नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा, चव भन्नाट लागते. पोळीसोबतसुद्धा खाता येतं, काही जण भातासोबतसुद्धा खातात. चला, माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. चलो बाय.